नमस्कार मित्रांनो, हे बघू शकता आपण ही काकडी लावली होती. आता ही आपली काकडी जवळपास 12-13 दिवसाची झाली. ग्रोथ पण बघू शकता पूर्ण भारी झाली. हिला आपण फक्त एकदा 0.34 सोडले, त्याच्यानंतर काही सोडलं नाही. आणि हे आपण मल्चिंग पेपरवरती लावलं आहे. ही मल्चिंग पेपरचा जास्त फायदा असा राहतो की झाडाला कोणताही रोग येऊ देत नाही. कारण की जमीनमध्ये जास्त प्रमाणामध्ये बुरशी राहते, ती झाडावरती येऊ द्यायचं काम नाही करत. म्हणून याचा बेनिफिट भारी राहतो. म्हणून मल्चिंग पेपर जास्त यूज करायला पाहिजे सर्वांनी जास्त. आणि अजून याचा फायदा उन्हाळ्यात जास्त फायदा आहे. उन्हाळ्यात कोणाला पाण्याची कमतरता भासते ना, त्याच्यासाठी एकदम बेस्ट आहे मल्चिंग पेपर. आणि आपण बघू शकता मित्रांनो, शेवगामध्ये लावली होती. आणि शेवगाचा अंतर म्हणजे 12x6 वरती, म्हणजे 12x6 याचा अंतर आहे. बघू शकता ही चाच आणि ही चाचा अंतर बघू शकता. त्याच्यामध्ये लावली कारण की शेवगाची जी ग्रोथ राहते ती लवकर होते, जास्त वाढ होते, फास्ट ग्रोथ होते. त्याच्यामुळे हे जे पीक आपण असं लावलं आहे की जास्तीत जास्त 2-3 महिने चालेल. म्हणजे 1-1.5 महिना माल तयार व्हायला, आणि त्याच्यानंतर 1-2 महिना चालेल. म्हणजे ही पूर्ण कल्लासून देईल आपली. माल मूल देऊन पैसे मोकळे जातील याचं. म्हणजे जागा जी आपली रिकामी होऊन जाईल. बघू शकता माझ्या मागे सर्व. मला एवढं नॉलेज नाही, पण तरी मी करून घेतो. माझा पहिला लॉग आहे हा. तर मी माझा ग्रुपला आपण कसं आहे बुवा ते व्यवस्थित सांगा, मग मी पुढे जाऊन बनवू शकतो गरज पडली तर. इकडं आपला शेवगा थोडा बुरशी आली होती म्हणून थोडा खराब झाला होता, पण काही नाही, आता नवीन पाला फोडला त्यानं आणि याच्या बरोबरीला येऊन लागेल तो.